नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 4 मार्च 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, रणजी करंडक स्पर्धा म्हणजेच रणजी ट्रॉफी 2025-26चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर अत्यंत इम्पॉर्टंट प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच जम्मू आणि काश्मीर. तर जम्मू आणि काश्मीर या संघाने रणजी करंडक स्पर्धा म्हणजेच रणजी ट्रॉफी 2025-26चे विजेतेपदक जिंकलेले आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, 2025-26 साली जम्मू आणि काश्मीर संघाने ऐतिहासिक विजय मिळवून रणजी ट्रॉफीचे विजेतेपद जिंकलेले आहे आणि त्यांचे हे पहिलेच रणजी ट्रॉफी शीर्षक आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, जम्मू आणि काश्मीर या संघाचे त्यांनीही पहिल्यांदाच विजेतेपद जिंकलेले आहे रणजी ट्रॉफीचे. तर बघा, 67 वर्षाच्या इतिहासामध्ये त्यांनी हे पहिल्यांदाच स्पर्धा जिंकलेली आहे. बघा, विजेता ठरला आहे जम्मू आणि काश्मीर संघ आणि उपविजेता आहे कर्नाटक हा संघ. ओके, तर लक्षात असू द्या. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा, चर्चेत असणारे टॉमाहॉक क्रूज मिसाईल कोणत्या देशाने विकसित केले आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी म्हणजेच अमेरिका. तर अमेरिका या देशाने टॉमाहॉक क्रूज मिसाईल विकसित केलेले आहे. ओके, तर नुकतेच अमेरिका आणि इस्रायल या दोन्ही देशांनी इराणवरती हल्ला केला होता, मिसाईल हल्ला. तर त्यामुळेच हे मिसाईल नुकतेच चर्चेमध्ये आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण. बघा, प्रामुख्याने अमेरिकेची नेव्ही, नौदल आणि एअरफोर्स म्हणजेच वायुदल हे दोन्हीही या मिसाईलचा उपयोग करतात. ओके, आणि लांब पल्ल्याचे अचूक मार्गदर्शित क्रूज मिसाईल आहे हे. ओके, तर लक्षात असू द्या. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे बघा, राणी दुर्गावती योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू करण्याची घोषणा केली आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच छत्तीसगड. तर छत्तीसगड या राज्य सरकारने नुकतीच राणी दुर्गावती योजना सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. ओके, तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा, राणी दुर्गावती योजना ही जी आहे ती छत्तीसगड राज्य शासनाने त्यांच्या 2026-27च्या अर्थसंकल्पामध्ये घोषित करण्यात आलेली आहे. तर बघा, या योजनेमध्ये प्रत्येक मुलीला 18 वर्षे पूर्ण झाल्यावर आर्थिक मदत सुमारे 1.5 लाख रुपये दिली जाणार आहे. ओके, तर बघा, छत्तीसगड वित्तमंत्र्याची ही नुकतीच घोषणा केलेली आहे त्यांनी. तर बघा, या योजनेमध्ये 18 वर्षे पूर्ण झाल्यावर प्रत्येक मुलीला आर्थिक मदत म्हणजे 1.5 लाख रुपये दिले जाणार आहेत. ओके, लक्षात असू द्या. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 4 आहे बघा, अमेरिका इस्रायल हल्ल्यामध्ये कोणत्या देशाचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांचा मृत्यू झाला आहे? ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी म्हणजेच इराण. तर इराण या देशाचे अयातुल्ला खमेनी यांचा अमेरिका आणि इस्रायल या दोन्ही देशांनी हल्ला केल्यानंतर त्यांचा मृत्यू झालेला आहे. ओके, तर लक्षात असू द्या. तर चला, इराण या देशाची राजधानी आहे तेहरान. ओके, तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे बघा, सिक्कीममधील पाकयोंग विमानतळाचे नाव कोणत्या स्वातंत्र्य सैनिकाच्या नावावर ठेवले जाणार आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर ए म्हणजेच त्रिलोचन पोखरेल. ओके, तर त्रिलोचन पोखरेल असे यांचं नाव आहे. त्यांचे नाव आता पाकयोंग विमानतळाचे नाव बदलून आता त्यांचे नाव ठेवण्यात येणार आहे. ओके, लक्षात असू द्या. तर बघा, सिक्कीम या राज्याची राजधानी आहे गंगटोक. ओके, तर बघा, त्रिलोचन पोखरेल हे सिक्कीममधील पहिले स्वतंत्रता संग्रामातील सेनानी मानले जातात आणि त्यांना लोकांमध्ये गांधी पोखरेल असेही ओळखले जाते. ओके, तर गांधी पोखरेल असेही त्यांना या नावानेही त्यांना ओळखले जाते. लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे बघा, मणिपूर हिंसाचाराची चौकशी करणाऱ्या न्यायिक आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी म्हणजेच बलबीर सिंग चौहान. तर बलबीर सिंग चौहान यांची मणिपूर हिंसाचाराची चौकशी करणाऱ्या न्यायिक आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, तर चला पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 7 बघूयात आपण. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या शहरांमधून देशव्यापी HPV लसीकरण मोहीम सुरू केली आहे? ओके, तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच अजमेर राजस्थान.
तर राजस्थानमधील अजमेर या शहरापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी HPV लसीकरण मोहीम ही नुकतीच सुरू केलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा, प्रश्न महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, या मोहिमेला आता भारतातील 14 वर्ष वयोगटाच्या मुलींना HPV लस मोफत दिली जाणार आहे. ओके, तर बघा, 14 वर्ष या वयोगटाच्या मुलींना HPV ही लस आता मोफत दिली जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 8 बघूयात आपण. राष्ट्रीय विज्ञान दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? तर बघा, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी, म्हणजेच 28 फेब्रुवारी रोजी दरवर्षी आपण राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करतो. ओके, म्हणजेच नॅशनल सायन्स डे हा साजरा करतो. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो दिवस आहे राष्ट्रीय विज्ञान दिवस, तो CV रमन यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी केलेल्या रमन परिणाम म्हणजेच रमन इफेक्ट या शोधाच्या स्मरणार्थ आपण साजरा करतो. तर बघा, हा जो परिणाम आहे म्हणजेच रमन इफेक्ट आहे, त्यांच्यासाठी या शोधासाठी त्यांना 1930 साली भौतिकशास्त्रामधील नोबेल पारितोषिक मिळाले होते. ओके, तर लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो. तर चला, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9 बघा. उत्तर सिक्कीम भागामध्ये चुंगथांग लोचन या रस्त्याचे उद्घाटन कोणी केले आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, म्हणजेच संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ तर यांनी नुकतेच उत्तर सिक्कीम भागामध्ये चुंगथांग लोचन या रस्त्याचे उद्घाटन केलेले आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात असू द्या, या रस्त्याची एकूण लांबी आहे 28 किलोमीटर. ओके, तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे बघा. ऑपरेशन चिवलरस नाईट 3 चे नेतृत्व कोणता देश करत आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो UAE, म्हणजेच युनायटेड अरब एमिरेट्स, म्हणजेच याला म्हणतात संयुक्त अरब अमिराती. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, या देशाची राजधानी आहे अबुधाबी. तर बघा, ऑपरेशन चिवलरस नाईट 3 चे नेतृत्व आता UAE हा देश करत आहे. ओके, तर बघा, हे जे ऑपरेशन आहे ते कशासाठी चालवले जात आहे ते आपण पाहूयात. बघा, हे जे ऑपरेशन आहे ते गाझाच्या लोकांसाठी मानवी मदत म्हणजेच ह्युमॅनिटेरियन एड पुरवण्यासाठी आणि राहत सुविधा, अन्न, औषधे, वैद्यकीय मदत इत्यादी देण्यासाठी सुरू केलेली आहे. ओके, तर लक्षात असू द्या. आणि विद्यार्थी मित्रांनो, आजच्या दिवसाचे जे काही करंट अफेअर्सचे प्रश्न होते ते आपण संपूर्ण घेतले आहेत. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात आपण उद्या. धन्यवाद.